Hi everyone, welcome back to chemistry class. Today we are going to discuss about the electrical properties of solid. Today we are going to discuss about electrical properties of solid. Okay. Electrical properties of solid. The electrical properties are common three properties. First one is conductance, second is insulator, and last one is semiconductor. Our first electrical property is conductor. We learn this concept in physics also. Conductors or conductor means what? Which can carry the electricity is called as conductor. Okay. A conduction हे होतं कसं is happen in solid due to the free movement of the electrons. If there is a free movement of electron, then the electron move from one valence shell to the another valence shell, and electron movement is there, and due to this electricity is generated, or electricity not generated, electricity is carried. Okay. Then the first one is the conductor. In this conductor, the its conductivity is about conductivity is equal to 10 to the power 7 to 10 to the power 5 per ohm per मीटर. याची कंडक्टिव्हिटीची पॉवर किती आहे? 10 टू द पॉवर 7 टू 10 टू द पॉवर 5 ही त्याची कंडक्टिव्हिटीची पॉवर आहे. ठीक आहे, 5 7. तर जी व्हॅल्यू छोटी आहे ती आपण दिली नसते. ठीक आहे. हे झाले कंडक्टरच्या बाबतीत. म्हणजे काय की याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कॅरी होणार आहे, त्याला काय म्हणतोय आपण? कंडक्टर असं म्हणतोय. त्यानंतर आपलं सेकंड काय आहे? इन्सुलेटर. Insulator is nothing but which resists the current or electricity. इन्सुलेटरमध्ये आपली करंट किंवा इलेक्ट्रिसिटी पास होणार नाहीये, कारण त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. हे जे काही पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. ठीक आहे. मग याची कंडक्टिव्हिटी किती असते? इन्सुलेटरची कंडक्टिव्हिटी असते 10 to the power -20 to 10 to the power -10 ओहम पर मीटर ही असते आपल्या इन्सुलेटरची कंडक्टिव्हिटी. नाव आवर थर्ड स्टेप इज सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर इज द स्टेज बिटवीन द कंडक्टर अँड इन्सुलेटर. सेमीकंडक्टर हे काय असतात? कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधली स्टेज असते. त्यांची कंडक्टिव्हिटी असते 10 to the power -6 to the 10 to the power -4 ओहम पर मीटर. याची कंडक्टिव्हिटी काय असते? तर या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोघांच्या मध्ये असते. ठीक आहे. आता कंडक्टर ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होती ती इन्सुलेटर जे याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीये असा पार्ट. आणि सेमीकंडक्टर म्हणजे काय की त्याच्या रूम टेम्परेचरला, त्याच्या नॉर्मल कंडिशनला इलेक्ट्रिसिटी त्याच्यातनं पास होत नाहीये, पण त्याच्यामध्ये जर काही चेंजेस आपण केले तर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते आणि तो देखील करंट कॅरी करू शकतो. ठीक आहे. आता हे जे काही कंडक्टर असतात त्या कंडक्टरमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते. इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटसाठी देर इज अ नीड ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, अँड दिस फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल इन ऑल मेटल्स. जे काही आपले मेटल्स आहेत त्या मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात. वाटलं असं तुम्ही सगळ्या पेरियोडिक टेबल परत चेक करा. जे काही मेटल आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी 1 2 हीच आहे. म्हणजे त्यांचा आउटर व्हॅलन्स शेलमध्ये 1 1 2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते इलेक्ट्रॉन काय करू शकतात? ते देऊन टाकतात. ते इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर ते इलेक्ट्रॉन काय होतात? फ्रीली मूव्ह होत आहे, अँड ड्यू टू द फ्री इलेक्ट्रॉन तिथं इलेक्ट्रिसिटी कॅरी होते, करंट कॅरी होतं. ठीक आहे. त्याच्या कंडक्टरमध्ये मॅक्झिमम आपल्याला काय पाहायला भेटणार आहे? मेटल पाहायला भेटणार आहेत.
बरोबर आहे. त्यानंतर इन्सुलेटरमध्ये काय आहे आपल्याला, इन्सुलेटरची कंडक्टिव्हिटी एकदम कमी, म्हणजे तो कंडक्टन्स करणारच नाही आहे, त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही आहे. म्हणजे तर तो इलेक्ट्रॉन डोनेट नसणार, तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग ग्रुप असणार. म्हणजे हे कोणते असणार आहेत, मॅक्झिमम नॉन मेटल, मोस्ट नॉन मेटल असणार आहेत. आणि जे काही सेमी कंडक्टर असणार आहेत हे काय असणार आहेत, मेटल नॉन मेटल या दोघांच्याही मधले पार्ट त्या सेमी कंडक्टरच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. तिन्ही गोष्टी लक्षात आल्यात. मग आता व्यवस्थित बघा, कंडक्टर, त्यानंतर इन्सुलेटर, त्यानंतर सेमी कंडक्टर, या तिन्ही गोष्टी आपल्याला बारकाईने बघायच्या आहेत. ठीक आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी आढळल्यात, तर ह्या गोष्टींमध्ये महत्त्वाचं काय आहे, ह्या गोष्टींमध्ये काय महत्त्वाचं आहे तर बँड थिअरी काय जास्त महत्त्वाचं आहे, बँड थिअरी. ज्या बँड थिअरीवरती हे सगळं वर्किंग होत असतं. ठीक आहे, तर पाहूया की बँड थिअरी काय आहे. आता ऑलरेडी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बँड थिअरी आपल्याला केमिस्ट्रीपेक्षाही फिजिक्समध्ये डिटेलमध्ये आहे आणि त्याची गरजही जास्त आहे. बँड थिअरी जी आपण खूप दिवसापासूनही बघतोय, कंटिन्यू बघतोय, जिची गरज आहे आपल्याला वारंवार भासत असते. ह्या बँड थिअरीचे 3 टाईप पडतात. त्यातले ह्या बँडचे 3 टाईप पडतात. ते बँड असे आहेत की पहिला आहे कंडक्शन बँड. फर्स्ट बँड कोणता आहे, कंडक्शन बँड. सेकंड आहे व्हॅलन्स बँड, किंवा आपण त्याला व्हॅलन्सी बँड असंही नाव दिलं तरी काय अडचण नाही. कंडक्ट बँड, व्हॅलन्स बँड. त्यानंतर येतोय महत्त्वाचा बँड गॅप. तिसरा काय येतोय तर बँड गॅप. सगळं काही या बँड गॅपवरती डिपेंड असतं, सगळं याच्यावरतीच ऑपरेट होत असतं, याच्यावरती सगळं रन होत असतं. ठीक आहे. आता हा कंडक्शन बँड म्हणजे काय किंवा व्हॅलन्स बँड म्हणजे काय, व्हॅलन्स बँड म्हणजे काय किंवा बँड गॅप म्हणजे काय हे आपण बघतोय. ठीक आहे. आता जर आपण 3 लेयर बघितले, ठीक आहे, सपोज सॉरी याच्याऐवजी आपण डायरेक्ट आपलं पार्टिकलच्याच शेपमध्ये पाहूया कसं असतंय. ठीक आहे. सपोज 1 2 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 इलेक्ट्रॉन. हे सगळे किती आलेत आता, 11 इलेक्ट्रॉन झालेत. मधल्या ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 1. 11 इलेक्ट्रॉन सोडियम. ठीक आहे. आता हे 11 इलेक्ट्रॉन झाले, तर त्याच्या व्हॅलन्स बँड मीन्स वॉट, आउटर ऑर्बिट. आउटर ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे. आणि आपला रूल काय सांगतोय, ऑक्टेट रूल किंवा डुप्लेट रूल. त्याच्यामध्ये 2 असले पाहिजे किंवा 8 असले पाहिजेत. तिथं आता 8चा रूल होतोय, पण 8 आहेत का याच्यामध्ये, नाही. 4पेक्षा जर जास्त असते तर आपण 3 दुसऱ्याकडून घेतले असते इलेक्ट्रॉन, पण याच्याकडे एकच आहे, म्हणजे हा तो 1 इलेक्ट्रॉन फ्री करणार आहे फिरण्यासाठी. मग हा इलेक्ट्रॉन फ्री होतोय, हा इलेक्ट्रॉन फ्री होतोय, हा फिरायला मोकळा झाला. ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन फिरायला मोकळा झालाय त्यावेळेस काय घडणार आहे, मग हा इलेक्ट्रॉन इकडं कंडक्शन बँडमध्ये येणार. हा इलेक्ट्रॉन कुठं आलाय, त्याच्याकडे आता जास्त एनर्जी आहे, एकटाच आहे तो, त्याच्याकडे मॅक्झिमम एनर्जी आहे, तो काय झालाय बाहेर गेला. तो काय झालाय बाहेर गेलाय. एक पर्टिक्युलर एनर्जी ज्याच्याकडे स्वतःकडेच होती ती एनर्जी तो बाहेर गेलाय कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे. आता याच्यात ते 3 नावं बघा. हा कोणता बँड झालाय, व्हॅलन्स बँड. हा काय आहे, कंडक्शन बँड. आणि हा जे काय म्हटलं डिस्टन्स असतं त्याला काय म्हटलं जातं, बँड गॅप. याला काय म्हटलं जातं, बँड गॅप. ठीक आहे. ती जी काही त्याची एनर्जी लेवल आहे, जो काही त्याचा ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटच्याही त्याला बाहेर जावं लागतं, त्यालाच काय म्हणतो आपण, बँड गॅप. ठीक आहे. आता या कंडक्शन बँडमध्ये काय घडतंय, कंडक्शन बँड आपला एक हायेस्ट एनर्जी लेवलचा बँड आहे. सगळ्यात जास्त एनर्जी कुठं असणार आहे, त्या कंडक्शन बँडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी व्हॅलन्स बँड जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात कमी एनर्जी आहे. आणि बँड गॅप म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. आले. बँड गॅप मीन्स व्हॉट, डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड, एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स
अँड व्हॅलन्स बँड. तर दोघंही बँडच्या मधील जी काही एनर्जीचा डिफरन्स आहे तो म्हणजे काय, बँड गॅप. हा बँड गॅप खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यावरती कंडक्शन, इन्सुलेशन आणि इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर या तिन्ही गोष्टी या बँड गॅपवरती जास्त गरजेच्या आहेत. त्याच्यावरूनच हे सगळे गॅप पडलेले असतात. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत कंडक्शन बँडमध्ये हे सगळे फ्री होण्यासाठी तयार आहेत. याच्यामधले इलेक्ट्रॉन फ्री होत आहेत. व्हॅलन्स बँडमधले त्यांची फ्री इलेक्ट्रॉनची मुवमेंट होती आहे कंडक्शन बँडमध्ये, म्हणून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रिसिटी मूव्ह होती आहे. तसं व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाही आहेत. ठीक आहे. सगळ्यात जास्त एनर्जी कशामध्ये आहे तर कंडक्शन बँडमध्ये आहे. व्हॅलन्स बँड हा मिनिमम एनर्जीचा ऑर्बिट आहे, मिनिमम एनर्जीचं बँड आहे. तिथून जास्त एनर्जी त्याला उचलावं लागेल, स्वतःची एनर्जी द्यावं लागेल, तेव्हा तो कंडक्शन बँडमध्ये जात असतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला सिंपल डायग्राम मी सांगतो बघा, की कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरमध्ये कसं असतं. आधी हे लक्षात आले काय होतं, कंडक्शन, त्यानंतर सेमी कंडक्टर आणि त्यानंतर लास्टला काय होतं, इन्सुलेशन. तिन्ही लक्षात ठेवले, कंडक्शन, सेमी कंडक्शन आणि इन्सुलेशन. ठीक आहे. आता बघायचं आहे मग कंडक्शनमध्ये काय होतं आहे. आता आधी बघूया आपण या कंडक्शनची डायग्राम कशी असते. सपोज हा आहे माझा व्हॅलन्स शेल. काय म्हणतो मी याला, व्हॅलन्स शेल. म्हणजे कोणते ऑर्बिट आहे, जे काही आपले इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट होतं ना, 1 2 3, हे जे काही बाहेरचं थर्ड ऑर्बिट आहे ते ऑर्बिट मी आता इथं दाखवलं आहे. हे जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट आता मी इथं दाखवलं आहे. कोणतं, व्हॅलन्स बॉन्ड किंवा बँड किंवा व्हॅलन्स ऑर्बिट जे आहे ते. त्यानंतर याच्यामध्ये आपलं कंडक्शनचं ऑर्बिट, कंडक्शनचा बँड कसा असतो, हा कोणता आहे आपला, व्हॅलन्स बँड. आता बघायचं आहे आपल्याला कंडक्शन बँड तो कसा असतोय, हे असा असतो. याच्यामध्ये कंडक्शन बँड म्हणजेच काय, की व्हॅलन्स शेल आणि कंडक्शन बँड या दोघांमध्ये गॅप नसतोच. या दोघांमध्ये बँड गॅप नसतोच. ते एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले असतात. ज्यावेळेस यांच्यामध्ये गॅपच नसेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येईल का, येणार नाही. हे बघा, इथला व्हॅलन्स बँडमध्ये जे काही इलेक्ट्रॉन होते ते कशामध्ये आले, ऑलरेडी कंडक्शन बँडमध्येच आहेत. तिथं ओव्हरलॅपिंग झाले काही प्रमाणामध्ये. अशा वेळी तिथं आपल्याला एक्स्ट्रा एनर्जीची गरज नाही आहे. कशासाठी, फॉर द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. एक्स्ट्रा एनर्जीची, एक्स्ट्रा हीटची गरज आपल्याला त्या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, आले लक्षात. त्यानंतर नेक्स्ट हे कशासाठी बघितले आपण आता, कंडक्शनसाठीची अशी डायग्राम असते. कशासाठी, कंडक्शन. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण आता काय तर सेमी कंडक्टर कसा असतो, हा काय आपला आता बँड गॅप. सेमी कंडक्टर असा असतो. हा परत आपला कंडक्शन बँड आणि हा आपला व्हॅलन्स बँड आले. आणि या दोन्ही बँडमध्ये, दोन्ही ऑर्बिटमध्ये थोडासा गॅप आहे. त्या गॅपला काय म्हणतो आपण तर बँड गॅप. बँड गॅप काय असतो, याच्यामध्ये एकदम थोडासा असतो. ज्यावेळेस आपल्या या कंडक्शन बँडला, व्हॅलन्स बँडला थोडीशी एनर्जी मिळेल त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन ती एनर्जी गेन करून, एनर्जी ॲक्वायर करून कंडक्शन बँडमध्ये उडी मारते. ठीक आहे. आता एक नियम आहे ना, की इथे आपण शिकलो होतो, एखादा इलेक्ट्रॉन जर इथं असेल, तुम्हाला मीच सांगितलं आहे ते प्रिव्हियस इयरला 11th असताना, इलेक्ट्रॉन जर इथं असेल, त्याला जर इथं जायचं असेल, तर नेक्स्ट ऑर्बिटमध्ये जायचं असेल तर त्याला त्यासाठी आधी एनर्जी गेन करावी लागेल. बरोबर आहे. आपल्याला जर वरच्या पायरीवर जायचं असेल तर आपल्याला एनर्जी गेन करावी लागेल. तसंच इथं होतं की याला जास्त एनर्जी गेन करावी लागते. मग इथं काय होतं, याला इथं या कंडक्शनमध्ये व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जायला एनर्जीची गरजच नव्हती, कारण डायरेक्ट ओव्हरलॅपिंग झालं होतं. पण इथं मात्र थोडासा गॅप आहे, ज्याला आपण बँड गॅप म्हणतो किंवा त्याला फॉरबिडन एनर्जी गॅप असंही म्हटलं जातं. फॉरबिडन एनर्जी गॅप काय म्हटलं त्याला, फॉरबिडन
फॉरबिडन एनर्जी गॅप. तुमच्या बुकमध्ये हा वर्ड आहे का नाही मला माहीत नाही, पण हा त्याच्यासाठी परफेक्ट वर्ड देखील आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप. त्या दोघांमधला जो काही बँड गॅप असतो त्यालाच काय म्हटलं जातं, फॉरबिडन एनर्जी गॅप. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला लास्ट बघायचं आहे कशासाठी, तर इन्सुलेशनसाठी. इन्सुलेशनसाठी मात्र हा बँड गॅप काय असतो, खूप मोठा असतो. हा बँड गॅप काय असतोय, खूप मोठा असतोय. ज्यावेळेस बँड गॅप जास्त झालाय, हा काय आपला कंडक्शन बँड आणि हा आपला व्हॅलन्स बँड. किती जरी एनर्जी आपण त्याला याला इथं आपण एक्सटर्नल एनर्जी देणार बरं गेला, म्हणजे आपण याला हिट केलं, जो काही सेमी कंडक्टर आहे, सेमी कंडक्टर त्याला जर आपण हिट केलं तर तो ॲज अ कंडक्टर सारखा वर्क होतो. त्याचं टेम्परेचर वाढलं की त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. तसं इन्सुलेशनमध्ये आपण जरी त्याचं टेम्परेचर वाढवलं, त्याची एनर्जी वाढवली, त्याचा कंडक्टन्स वाढणार, त्याची कंडक्टिव्हिटी वाढणार, पण एकदम थोड्या प्रमाणात, जेणेकरून त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. जरी झाली तर एवढी ती नगण्य असेल की ती निग्लिजिबल असेल, जी आपण कन्सिडर करू शकत नाही. एवढ्या छोट्या प्रमाणातच त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी होऊ शकते, त्याच्यामधून करंट पास होऊ शकतो. आले लक्षात? तिन्ही पण कंडक्शनमध्ये कसा असतोय, एनर्जी गॅप, फॉरबिडन एनर्जी गॅप किंवा बँड गॅप हा नसतोच, डायरेक्ट ओव्हरलॅपिंग असते व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडचं. तसं सेमी कंडक्टरमध्ये थोड्याशा प्रमाणात फॉरबिडन गॅप असतो, फॉरबिडन एनर्जी गॅप असतो, बँड गॅप असतो, परंतु त्याला एक्सटर्नल एनर्जी दिली की तो कंडक्टर सारखाच वर्क होईल. ठीक आहे. त्यानंतर येतो इन्सुलेशन. इन्सुलेशनमध्ये मात्र हा फॉरबिडन एनर्जी गॅप हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळं इन्सुलेशनचा यूज कशासाठी केला जातो, आपण ज्या काही इलेक्ट्रिकलच्या केबल असतील, ज्या केबल इलेक्ट्रिसिटी पास करणार आहेत, त्यांच्यावरनं जे कवरिंग आपण बसवतो प्रोटेक्शनसाठी, ते म्हणजेच या इन्सुलेटरच्या प्रॉडक्ट ते असते. जे काही इन्सुलेशनचा यूज आपण काय करतो, मग या कंडक्टिव्हिटीच्या ज्या केबल आहेत ज्यांच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे त्यांना कवरिंग करण्यासाठी इन्सुलेशन वापरतो आपण. त्याला आपण इन्सुलेशन शब्द वापरतो ना, तेच आहे. ठीक आहे. इन्सुलेशन बँड आलेच लक्षात तिन्ही पण. आता त्यानंतर आपण जातोय आपल्या नवीन टॉपिककडं. कंडक्शन बँड तर सगळ्यांच्या लक्षात आलाय. त्यानंतर इन्सुलेशनही आले, इन्सुलेशन ऑब्जेक्टही कळलेत. म्हणजे जर त्यात कंडक्शन जर घेतलं आपण की कंडक्टिव्ह मटेरियल कोणते आहेत जे करंट कॅरी करतील, आपला आयर्न असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे काय करतात, इलेक्ट्रिसिटी पास करतात. लोखंडामधनं इलेक्ट्रिसिटी करंट पास होतोय, सगळ्यांना मान्य आहे. त्यानंतर कॉपर, जे काही आपल्या फॅन आहेत, फॅनचे ज्या काही कॉईल आहेत ना, त्या कॉपरच्या असतात, त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते. त्यानंतर ॲल्युमिनियम, आपल्या घरामध्ये जे काही कनेक्शन आले लाईटचं, ॲल्युमिनियमच्या केबल आहेत, त्या जुन्या काळात काही कॉपरच्या केबलही घरामध्ये आपण वापरत होतो. ते सगळे कंडक्शन होतं, ते सगळ्या त्यांची कंडक्टिव्हिटी जास्त होती. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स आहेत ते. त्यानंतर ज्या काही घरात केबल आपण वापरतो त्यांच्यावरती काय लावलेलं असतं, प्लॅस्टिक असतं, रबर असतं, बरोबर आहे. त्यानंतर वॅक्स असतं. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, इन्सुलेटर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, इन्सुलेटर आहेत. आले लक्षात? त्यानंतर काय होतं आहे, सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचे जास्त ॲप्लिकेशन त्याचे ॲप्लिकेशन आहेत, पण आपली जी काही डे टू डे लाईफ आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सेमी कंडक्टरबद्दल जास्त पाहायला मिळत नाही आहे. त्याचे जास्त ॲप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये नाहीत, इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत. सेमी कंडक्टर एक लक्षात ठेवायचा, सेमी कंडक्टरला जर आपण हिटिंग केलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते, बरोबर आहे. त्याला एनर्जी मिळते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरच्या ऑर्बिटमध्ये जातात, कंडक्शन बँडमध्ये जातात आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. इन्सुलेशन जे आहे इन्सुलेटर, त्याला जर आपण हीट दिली तर त्याचीही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. लक्षात घ्या, सेमी कंडक्टरला जर हीट दिली तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. इन्सुलेटरला जरी आपण हीट दिली तर त्याचीही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. पण जे काही आपले गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत त्यांना जर आपण हीट केलं तर मात्र त्यांची कंडक्टिव्हिटी कमी होते. लक्षात असू द्या, हीट केलं तर गुड कंडक्टर जे आहेत त्यांची इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची प्रॉपर्टी म्हणजे कंडक्टिव्हिटी ही कमी होते, हे विसरायचं नाही. ठीक आहे. सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटरसाठी वाढते, याच्यासाठी मात्र आणि कंडक्टरसाठी मात्र ती कमी होत असते, प्रपोर्शन टू द हीट.
हीटच्या रिलेटेड ती कमी होते कंडक्टरमध्ये. ठीक आहे, तर जाऊया आपण सेमीकंडक्टरमध्ये. सेमीकंडक्टर म्हणजे काय, त्याच्या एक जे काय त्याचं प्रॉपर आहे रूम टेम्परेचरला तो कंडक्टर नसणार आहे, पण थोडंसं टेम्परेचर वाढलं की तो ॲज अ कंडक्टरसारखा वर्क होणार आहे. ठीक आहे, आर्सेनिक, जेलियम, गॅलियम, त्यानंतर मग सिलिकॉन हा बेस्ट सेमीकंडक्टर म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, बोरॉनही कधी कधी सेमीकंडक्टरचं काम करत असतो, हे यूज होणार. ठीक आहे, मग आपल्याला सिलिकॉनवरती सेमीकंडक्टर कसा आहे किंवा सेमीकंडक्टरचे अजून काही टाईप आहेत का, ते कोणते आहेत. ठीक आहे, ते सेमीकंडक्टरचे आधी दोन भाग पडतात. पहिला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड सेकंड वन इज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक हे दोन भाग पडत आहेत. ते कसे वर्किंग होते ते आपण पाहूया. ठीक आहे, फर्स्ट आहे आपला सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मीन्स व्हॉट, or this semiconductors has very low electrical conductivity. They has low electrical conductivity but a definite electrical conductivity. म्हणजे काय, त्यांना त्यांची इलेक्ट्रिसिटीची पॉवर, इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची पॉवर कमी आहे, पण जी आहे ती फिक्स आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. ते प्युअर सेमीकंडक्टर आहेत, त्याला दुसऱ्या कशाची गरज आहे नाही. तर त्याची काय आहे, पॉवर कमी आहे, पण जी आहे ती फिक्स आहे, परमनंट आहे. ठीक आहे, म्हणजे काय, याला लो कंडक्टिव्हिटी बट डेफिनाइट अमाऊंट. कमी आहे, पण जी आहे ती फिक्स आहे, परमनंट आहे, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. नेक्स्ट आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, जे सेमीकंडक्टर आपण बनवले ज्याची व्हॅल्यू कंडक्टिव्हिटी आपण इन्क्रीज केली. कशी केली आहे, बाय डोपिंग ऑफ एलिमेंट्स वी इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर्स इज कॉल्ड ॲज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. डोप करणं म्हणजे काय, की बाहेरचा एक दुसरा पार्टिकल आतमध्ये ठेवायचा, त्यालाच काय म्हटलं जातं आहे, डोपिंग असं म्हटलं जातं. आणि जो पार्टिकल बाहेरून आणून ठेवला आहे त्याला काय म्हणतो आपण, तर डोपंट. याला काय म्हणतो आपण, डोपंट. बाय डोपिंग we increase कंडक्टिव्हिटी. डोपिंग केल्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढते, त्याला काय म्हणतो आपण, त्या सेमीकंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि या डोपिंगचा जो इलेमेंट आहे त्या इलेमेंटला काय म्हणतो आपण, त्या इलेमेंटला काय म्हणतो आपण, डोपंट. जो इलेमेंट आपण त्याच्यामध्ये टाकला आहे त्याला काय म्हटलं जातं, डोपंट असं म्हटलं जातं. आता या सेमीकंडक्टरमध्ये दोन टाईप पडतात. इंट्रिन्सिकचा काही संबंध नाही, तो नॉर्मली जसा आहे तसाच आहे. देन एक्सट्रिन्सिकमध्ये दोन टाईप पडत आहेत. त्यातला फर्स्ट टाईप आहे एन टाईप सेमीकंडक्टर. कोणता आहे पहिला, एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एन म्हणजे काय, एन आता लक्षात कसं ठेवायचं, एन टाईप. एन निगेटिव्हसाठी आहे, एन कशासाठी आहे, निगेटिव्हसाठी आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह चार्ज मीन्स व्हॉट, इलेक्ट्रॉन. मीन्स इफ वी ॲड सम एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स टू इन आवर क्रिस्टल देन दी सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज एन टाईप सेमीकंडक्टर. ज्यावेळेस जो आपण डोपिंग इलेमेंट जो आतमध्ये टाकला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा बाकीच्यांपेक्षा एकने जास्त आहे, अशाला काय म्हणतो आपण, एन टाईप सेमीकंडक्टर. तर त्यासाठी सेमीकंडक्टरचा जो ग्रुप आहे आपला 14 ग्रुप जो आहे ना आपला, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर आपल्याला पाहायला मिळते 2-3. तर या 14 ग्रुपमध्ये आपण 15 नंबरचा इलेमेंट डोप करतो. 15 ग्रुप नंबर जो आहे त्याच्यातला इलेमेंट डोप करतो. ठीक आहे, आता 14चा जो ग्रुप आहे त्या 14च्या ग्रुपमध्ये काय घडतं, 14च्या ग्रुपमध्ये आपला कार्बनही येतो त्याच ग्रुपमध्ये. त्याच्यात काय होतं की त्याच्या आउटर जे काय बाहेरचं ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात, सपोज आपला कार्बनही त्यातलाच आहे, फक्त जस्ट एक्झाम्पल हा, सेमीकंडक्टरमध्ये येत नाही तो. कार्बन त्यातला किती येतो, 6. मग त्याचं कन्फिगरेशन कसं होतं, 1 2 आणि बाहेरच्या व्हॅल्यूजमध्ये 1 2 3 4 असे 4 येतात. जर आपण एकच ग्रुप सिलेक्ट केला
वरून खाली. तर सगळ्यांची ही आउटर ऑर्बिट काय असते, सेम असते. हे आपण शिकलोय पिरियोडिक टेबलमध्ये. सगळ्यांची सिरीज खालीच असते, सेम सारखी असते, बरोबर आहे. तसंच मग तसं जसं आपण खाली येऊ त्याच्यामध्ये काय येणार आहे, बाहेरच्या ह्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन येणार आहे. पण आता मात्र आपण त्या ग्रुप 14 मध्ये काय ॲड करणार आहोत, ग्रुप 14 मध्ये एक ग्रुप 15 चा एलिमेंट आपल्याला ॲड करायचा. कोणता करायचा आहे, ग्रुप 15 चा एलिमेंट. जर ग्रुप 14 मध्ये 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, ग्रुप 15 त्याच्या पुढचा आहे, किती शिल्लक राहते, 5 इलेक्ट्रॉन शिल्लक राहते. फॉस्फरस आहे बघा त्या ग्रुपमध्ये, ठीक आहे. म्हणजे ग्रुप 14 मध्ये काय ॲड करणार आपण, एक ग्रुप 15 चा एलिमेंट ॲड करणार. त्याला आपण काय म्हणतो, डोपिंग अशी प्रोसेस म्हणतो. बघा कसं होते, आता हे जे सगळे काढले हे सगळे काय आहेत आपले ग्रुप कॉमन असं नाही का, कॉमन कळलं शेअरिंग असते ना इलेक्ट्रॉन बरोबर, ठीक आहे. आता यात काय होतंय, सगळे ग्रुप 14 चे आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येकाचे 8 आहेत. म्हणजे प्रत्येकाचे 4 आहेत, 4 दुसऱ्याची शेअरिंग. कारण ग्रुप 14 मध्ये काय होतं, लास्टच्या ह्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन येत होते. लास्टच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4. उरलेले 4 शेजारचे. पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एक असा पार्टिकल ॲड करतो, एक असा पार्टिकल ॲड करतो, आपण जर फॉस्फरस ॲड केला तर काय घडतं, त्या फॉस्फरसच्या आउटर ऑर्बिटमध्ये किती आहेत, 5 आहेत. फॉस्फरस 15 ग्रुपचा आहे. मग काय घडतं, 1 2 3 4 5 6 7 8 झालं इथपर्यंत. आता आपण फॉस्फरसचे सेपरेट मोजू, 1 2 3 4. पण फॉस्फरसकडे असतात किती, फॉस्फरसकडे असतात 5. तो एक इलेक्ट्रॉन काय राहतोय, इथं शेजारी राहतोय. त्यालाच काय म्हणतो आपण, मोबाईल इलेक्ट्रॉन. कारण फॉस्फरसमध्ये 5 आहेत आणि शेअरिंगला तर 4च लागतात, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतो, त्याला म्हणतो आपण मोबाईल इलेक्ट्रॉन. आणि ह्या मोबाईल इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी कॅरी होते आणि जी काही जी लो कंडक्टिव्हिटी होती ती वाढते. आणि लक्षात, एक्सट्रिन्सिकमध्ये काय केलं आपण, एन मध्ये एन निगेटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त याच्यामध्ये येत असतो, त्याला काय म्हणतो आपण, एन टाईप सेमी कंडक्टर. आले लक्षात, कन्फर्म, ठीक आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट आहे पी टाईप सेमी कंडक्टर. कोणता आहे, पी टाईप. सेम तसंच आता काय, पॉझिटिव्ह, पी पॉझिटिव्ह. तर यात काय, आता हे असं काही नाही आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. आता पी मध्ये काय होतं, ग्रुप 14 मध्ये आपण 13 ॲड करणार. 14च्या लास्टला काय होतात, 4 इलेक्ट्रॉन आणि याचा काय होते, 3च इलेक्ट्रॉन. 13 मध्ये 3च इलेक्ट्रॉन. बोरॉनचा ग्रुप आहे तो, त्याच्यामध्ये 3च इलेक्ट्रॉन आहेत. बोरॉनचा नंबर किती आहे, बोरॉन 5 2 3. आलेत. व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. बघा ते कसं होते मग, शेअरिंग आहे नाही, शेअरिंग विसरायचं नाही. बरोबर आहे, आले. आता काय घडणार आहे, आता इथं बघा सगळे सिलिकॉन आहे, सिलिकॉन ग्रुप 14 मधला आहे. सगळ्याचे काय 4 असतात शेवट, 1 2 3 4. तर याचे 1 2 3 4 आहे. पण इथं मध्येच एक काय येणार आहे, बोरॉन येणार आहे. बोरॉनच्या मात्र बाहेर 3च आहे. इथं काय राहणार आहे, इथं एकच पार्टिकल राहणार आणि इथं एक गॅप शिल्लक राहणार. हे दुसरा नाही, याच्या कंटेंट बाहेर काही नाही. बघा इथं काय झालं आहे, गॅप तयार झाला आहे. त्या गॅपलाच आपण काय म्हणू शकतो, होलही म्हणू शकतो,
ठीक आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये कमी राहिलं, एक इलेक्ट्रॉन कमी म्हणजे चार्ज पॉझिटिव्ह, म्हणून हा पी टाईप असेल. बरोबर आहे. त्याच्यात काय असतं, एक इलेक्ट्रॉन कमी असणार आहे, म्हणून आपण याला काय म्हणतोय, पी टाईप सेमीकंडक्टर आले. त्याच्यामध्ये होल क्रिएट होणार आहे म्हणजे व्हॅकन्सी, त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपली व्हॅकन्सी तयार होणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सपोज एनमध्ये इंट्रिन्सिक एक बाहेरून इंटरस्टिशियल आला होता, एक बाहेरून आला होता आणि ते एक कमी पडला म्हणजे व्हॅकन्सी क्रिएट झाली. आले लक्षात. एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर फिजिक्समध्ये आपल्या डिटेलमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. सेमीकंडक्टर नंतर आता आपला लास्ट पॉईंट आहे आजच्या किंवा आजच्या लेक्चरचाही आणि आपल्या सिलेबसचा पण देखील, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स. काय पॉईंट आहे आपला, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोणत्या, हाही आपल्या फिजिक्समधलाच पार्ट आलाय. परत 3 प्रॉपर्टी कोणत्या असतात सॉलिड याच्या मॅग्नेटायझेशनच्या, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. आता हे मॅग्नेटिझम म्हणजे काय, जे काही त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार, त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट होणार. जर मॅग्नेटिक फ्लक्स तयार होण्यासाठी देर इज अ नीड ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स विच कॅन स्पिन. ज्यावेळेस ते फ्री इलेक्ट्रॉन असतील किंवा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, अनपेअर इलेक्ट्रॉन असतील, आणि ज्यावेळेस ते स्पिन होतील, त्यावेळेस ते मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतात, मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. त्यानंतर त्याला मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी मिळत असते. बरोबर आहे. स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन जर झाला नाही, आणि काय असतं, ज्यावेळेस पेअर इलेक्ट्रॉन असतात तर पेअर, त्यावेळेस मात्र त्याचा स्पिन खूप कमी असतो. ज्यावेळेस ते अनपेअर्ड असतात तेव्हा मात्र त्याचा स्पिन हा जास्त असतो, त्याची मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी जास्त असते. ठीक आहे. मग पहिला पॉईंट आपला डायमॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझम म्हणजे काय की याच्यामध्ये पेअर तर आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट बट नो स्पिन. त्यांच्यामध्ये स्पिन नाही आहे, त्याच्यामध्ये पेअर आहे पण स्पिन होत नाही आहेत. त्या स्पिन होणं म्हणजे काय, सपोज हा एन पोल हे इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग, हा एस पोल हे इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग, असं स्पिनिंग याच्यामध्ये होत नाही आहे. आणि जर स्पिनिंग होत नसेल तर तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करत नाही, तर तो उलट त्या मॅग्नेटिकला रिपेल करतो. हे जे काही डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतात ते काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टीला रिपेल करतात, त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसते. सपोज आपलं वॉटर वगैरे हे सगळे काय आहेत त्याचेच एक्झाम्पल आहेत, N2, NaCl. ठीक आहे. त्यानंतर येतो नेक्स्ट पॅरामॅग्नेटिक. नेक्स्ट काय येत आहे, सेकंड पॅरामॅग्नेटिक. Paramagnetism means what? Paramagnetism means what? The particles get magnetized due to the magnet and their magnetism retain within the body up to the this magnet is in contact with these particles. जोपर्यंत मॅग्नेट त्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम होत आहे. यांच्यामध्ये काय होतं आहे की स्पिनिंग चांगल्या प्रकारे होते. स्पिनिंग जर चांगलं होतं आहे तर मॅग्नेटिकची प्रॉपर्टी पण काय आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. पॅरामॅग्नेटिझममध्ये एकदम स्ट्रॉंग मॅग्नेटिझम प्रॉपर्टी आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत मॅग्नेट त्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तोपर्यंत. एकदा की ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमधून काढला की मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी एकदा की मॅग्नेट कॉन्टॅक्टमधून काढला की त्या ऑब्जेक्टमधून मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी संपून जाते. ठीक आहे. हे आहे पॅरामॅग्नेटिझम. and last one is the ferromagnetism. In case of ferromagnetism, what happen, magnetic property remains same after the removal of magnetic field. ती मॅग्नेटिक फील्ड जरी काढली तरी देखील तो जो काय आपला ऑब्जेक्ट होता त्याच्यामध्ये मॅग्नेटिकची प्रॉपर्टी आहे तशीच शिल्लक राहते. त्याला काय म्हणतो आपण, फेरोमॅग्नेटिझम. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग मॅग्नेट कोणता आहे तर फेरोमॅग्नेट आहेत. की त्यांनी काय होतं आहे, मॅग्नेटिक मटेरियल किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स एकदा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मॅग्नेट राहिला, नंतर तो मॅग्नेट काढून जरी घेतला तरी देखील त्या ऑब्जेक्टमध्ये मॅग्नेटच्या प्रॉपर्टी तशाच राहतात.
ठीक आहे. हे सगळं कशामुळे होतं आहे, इलेक्ट्रॉनच्या अनपेअरिंगमुळे होतं आहे. आणि इलेक्ट्रॉनच्या अनपेअरमध्ये जे स्पिनिंग होतं आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होत आहेत आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळं सगळं मॅग्नेटिझम होत असते. ठीक आहे. लेक्चर आज आपलं इथं कन्क्लूड होतं आहे. त्याचबरोबर आपला आज सॉलिड स्टेट हा चॅप्टरही क्लोज होते. जर अजूनही या चॅप्टरबद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील तर मला बिंदास कॉल करा, बिंदास व्हॉट्सअपवरती मेसेज करा, नो प्रॉब्लेम. एखादा लेसन परत घ्यायचा असेल तर तेही सजेस्ट करा. म्हणजे एखादा स्पेसिफिक पॉईंट जो तुमच्या लक्षात नसेल आला तर तोही आपण परत रिकॉल करून घेऊ. ठीक, चालेल मग. धन्यवाद.